नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। एक मोठी अपडेट घेऊन आलो आहे। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2% वाढीव महागाई भत्ता जाहीर केला आहे। त्यामुळे आता एकूण डीए हा 55% झाला आहे। पण राज्य सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक मात्र विचारत आहेत की ही वाढ त्यांना कधीपासून लागू होणार आहे। चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, अजूनही तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। केंद्र सरकारची घोषणा 1 जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना 2% वाढीव डीए लागू करण्यात आलेला आहे। आता त्यांचा एकूण डीए हा 55% झाला आहे। एप्रिलच्या वेतनात फरकाचा समावेश। एप्रिल पेड इन मे वेतनात वाढीव 2% डीए आणि जानेवारी ते मार्च मधील फरकाचा समावेश असणार आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांना डीए केव्हापासून लागू होणार? दरवर्षीप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रानंतर साधारण सप्टेंबर महिन्यात ही वाढ लागू होते। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना 4 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांचाही डीए 55% होणार। एकदा राज्य सरकार ही वाढ लागू केल्यावर राज्य कर्मचाऱ्यांनी डीए केंद्र सरकारप्रमाणे 55% होईल। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा आणि आपल्या इतर सहकार्यापर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।